हाय, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओची सुरुवात ही शेवंतीपासून आहे. शेवंती बनवायची होती तर मी ती कशी बनवते बघा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी शेंगदाणे घेतले आणि आता लसूण पण सोडून देते. लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मी त्यामध्ये थोडंसं खोबरं पण टाकते. ओलं खोबरं असलं तर एकदम मस्त. आणि मग ओते नारळ पण मला काही वेळ नव्हतं फोडायला तर मी वाळलेलं खोबरं घेणार आहे आणि ओवा पण टाकायचं, थोडा जिरे. तर मी ओली कोथिंबीर टाकली यामध्ये. थोडीशी ओली कोथिंबीर टाकली ना वाटणामध्ये तर चव छान लागते. आणि हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आणि शेंगदाणे घेतले मी थोडेसे, ते शेंगदाणे पण टाकून घेतले. आणि हो थोडंसं ओवा पण टाकायचा, म्हणजे थोडं ओवा गरम असतो त्यामुळे मग थोडासाच टाकायचा, त्याने चव छान लागते. घेते थोडंसं. तुम्ही मला तर सांगा, आम्ही सर्वजण रेसिपीज बनवतो, ही काय आम्हाला सांगते शेवंतीची रेसिपी, प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि सगळं टाकून मी ते वाटण करून घेतलं होतं आणि एकदम मस्त वाटण झालं होतं. मग नंतर तेल गरम केलं, कढई ठेवली, तेल गरम केलं आणि त्यामध्ये गरम तेलात जिरे मोहरी टाकून चांगला तडका देऊन घेतला. आणि आपण हे जे वाटण केलेलं असताना त्यातलं अर्धं वाटण मी रस्यासाठी टाकलं होतं आणि ते पण छान परतून घ्यायचं. आणि अर्धं आपल्याला पीठ मळण्यासाठी ठेवायचं आहे, तर ते पण छान परतून घ्यायचं वाटण. आणि तेल सुटलं का मग त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून पुन्हा परतून घ्यायचं आणि पाणी टाकून उकळीसाठी झाकण ठेवून द्यायचं. आणि मग नंतर मी फक्त जास्त कुळथाचं पीठ नाही वापरत, कारण जास्त कुळथाचं पिठाने त्रास होतो. तर त्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकते आणि गहू दळायच्या वेळेस पण टाकतात, पण तसंच नंतर मी टाकते. आणि मग नंतर हे सगळं टाकलं, पिठामध्ये मीठ टाकलं आणि वाटण टाकून ते पण चांगलं मळून घेतलं. आणि मी ते कढईमध्ये ठेवलेलेच उकळी येण्यासाठी. तर लगेच मी अशी छोटी छोटी जिलेबी वळून घेतली आणि त्यामध्ये लगेच सोडली. ते उकळी चालूच होती तर कमी जास्त गॅस करून मग ती छान शिजते. तर ही रेसिपी ना म्हणजे खूप माझ्या आजीची आहे, जुनी रेसिपी आहे आणि मी अशीच वळते. कोणी कोणी वेगळे वळतं आणि कोणी कोणी शेवंतीला शेंगोळे म्हणतं, शेवंती म्हणतं, शेवते पण म्हणतं, कोणी कोणी जिलेबी पण म्हणतं, लाडू पण म्हणतं. तर अशी रेसिपी होती. तर रेसिपी कशी वाटली ते सांगा. छान गेले, मी एन्जॉय केली आणि दुपारी थोडासा आराम केल्यानंतर बाहेर गेले होते चक्कर मारायला. तर छोटंसंच आवळ्याचं झाड आहे, पण त्याला खूप असे आवळे आलेले होते, छोट्या साईजचे आवळे आहे हे. आणि मग आवळे बघितले, म्हटलं वाव, आता रेसिपी शोधावं लागतील काय काय बनवायचं काय काय नाही आवळ्याचं. आणि हे बघा 32 मोगऱ्याचं झाड आहे, त्याला पण इतके गुच्छ लागलेले होते फुलांचे. आणि आपण लावलेल्या झाडांना असे छान छान फुलं आले ना, कलर बघा किती छान आहे गुलाबाचा. तर खूप छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. आणि मग नंतर ऋतूला बाहेर चक्कर मारली घेऊन गेले, तो पण माझ्या झाडांचे निरीक्षण करत होता. तर त्याला बाहेर थोडंसं फिरवलं. आणि मग नंतर रात्री जेवणामध्ये गरम गरम बाजरीची भाकरी आणि तव्यावरचं पिठलं बनवलं होतं, ते छान एन्जॉय केलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता कमेंट पण करून जा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय.